कुणाल भाऊ जिंदाबाद. सर आज आपण आलेलो आहोत कुणाल किसन बाबर यांच्या वाडीमध्ये. ही यांची शेतीवाडी आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडनं एंट्री आहे. असं आपण जरासं पुढे गेलं की सरळ रोड लागतो, जो अरबी समुद्राकडे जाणारा जो रोड आहे तो पुढे आहे. पण कुणालची वाडी इथून सुरू होते. आता हे भाऊ तू काय लावलायस इथे? हे काय? इकडे मी हे लावले, दुधी लावलेले आहे. बरं. भेंडी आहे हां. आणि आंबाडी आहे आणि चवली वगैरे आहे. अच्छा. आणि घोसाळी वगैरे आहेत. बरं. आणि हे पिढून पिढा म्हणजे वाडवडिलांपासून ही आम्ही जमीन कसत आलेलो आहोत. हां. आणि हे आमचे म्हणजे संघटनेचे प्रमुख विठ्ठल सर यांच्या मार्गदर्शकाने आणि त्यांच्या मदतीच्या यांनी आम्ही पिढून पिढ्याचं कसत आलेलो आहोत जमीन. बरं. पुढे हे दिसतंय, हे काय तुझं घर आहे का? शेतघर आहे? हो, हे माझं घर आहे. बरं. शेतघर. हां. आणि आंब्यांची झाडं वगैरे लावलेली आहेत. बरं. तसंच चवली, दुधी, कारेली वगैरे बरं. ह्या पद्धतीची शेती लावलेली आहे. बरं भाऊ, मला एक सांग की तू दरवर्षी पीक पाण्याचे अर्ज वगैरे भरतो का? हो सर, भरतो सर. बरं. संघटनेकडून दरवर्षी मी पीक पाण्याचा अर्ज वगैरे भरतोय. बरं. हो. अच्छा. आणि हे साधारण आता तुझं किती क्षेत्र आहे, म्हणजे किती जमीन आहे टोटल एकूण? टोटल आहे तरी पण म्हणजे 2.5 एकराचं क्षेत्र आहे. बरं. हो. बरं. ह्याच्या आजूबाजूला अजून काही आदिवासी शेतकरी वगैरे आहेत का? ह्याच्या आजूबाजूला म्हणजे जसं माझा भाऊ रुपेश बाबर आहे. हां. सुभाष बाबर आहे. हां. विजय भोसले आहे. राजेश बाबर आहेत. बरं. हो. असं प्रदीप बाबर आणि संदीप बाबर अशा कुटुंबाच्या शेती आहेत. हां हां हां. तर मंडळी पाहू शकतो आपण या ठिकाणी कुणालच्या कुटुंबाचे हे सगळे कुटुंबीय शेतीवाडीसाठी इथे येत असतात. संघटनेचं बोर्डही इथे लावलेलं आहे, स्टिकर आहेत. बाबासाहेबांचा इथे एक आपला बॅनर दिसतोय गावठाण संकल्प यात्रेचा वाचवण्याचा. बरं. हे काय कारेली आहे? हे कारेली आणि गोल दुधीचं तिकडे. अच्छा, हा दुधी पण आहे याच्यामध्ये. हां हां. बरं बरं बरं. हा जो दिसतोय गोल दुधी आहे तो मोठावाला. हे कारेली पण आहेत. अच्छा. हां हां हां. इथून आपण जो आवाज साधारणपणे येत असेल तर तो आवाज समुद्राच्या लाटांचा आहे. आणि समुद्र एकदम समोरच आहे आपल्या. असं आता जर आपण उंचावर गेलो तर आपल्याला समुद्र पण दिसू शकेल. अगदी चालत जरी आपण गेलो समुद्राच्या जवळ तरी तो हार्डली एक साधारणपणे 3 ते 4 मिनटावर अरबी समुद्र आहे. ही काय चहाची पात आहे? चहा पात आहे. अच्छा अच्छा. ही गवती चहा ज्याला आपण लेमन ग्रास बोलतो ते आहे इथे. ही पण कारल्याचीच हे दिसते. बरं. हे आंबे वगैरे लागतात ह्याचे ना? हो सर, आंबे लागतात. बरं वर्षी लागतात आंबे. बरं. हां हां हां. हे आता तू एकटाच सांभाळतो की म्हणजे कुटुंबही, म्हणजे सगळे तुमच्या घरातले लोकही येतात की मजूर लावून करतो? नाही सर, पूर्ण कुटुंब येऊन राबतं याच्यामध्ये. व्हेरी गुड. पूर्ण कुटुंब असतं. बरं बरं बरं. खूप छान. अच्छा. हे आपण पाहू शकतो. ह्या दोडक्यांना काय बोलतात? हे कसली आहे? हे तेल घोसले. अच्छा, तेल घोसाळी आहेत. अच्छा. हां हां हां. ही सगळी तेल घोसाळी आहेत. आणि आता पुढे जायचं आहे असं? हो. हां. अच्छा, ही चवळी आहे का? अच्छा, ते कुठलं आहे? ते कशी? ती पडवळ आहे. अच्छा, ही पडवळ आहे का? बरं. तर हा मुंबईतला शेतकरी आहे. ही त्याची मुंबईतली शेती आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटेल की हे मुंबईमध्ये कुठे आहे बुवा. तर हे मुंबईमध्ये आहे, गोराई गावातला बाबरपाड्याचा जो शेतकऱ्यांचा या ठिकाणी पिढ्यानपिढ्याचं जे रहिवास आहे. तर हे बाबरपाड्याचे शेतकरी आहेत ना इथले सगळे? हो हो, बाबरपाड्यातले शेतकरी पाहू शकतो. हे सगळे मुंबईमध्ये आहे, गोराई गावात. आणि हे आदिवासी शेतकरी वर्षानुवर्ष शतकानुशतक ही शेती करतात. आणि अनेकदा मोर्चे काढून कष्टकरी शेतकरी संघटना, श्रमिक मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच या सर्वांच्या मार्फत अनेकदा निवेदनं सरकारला देण्यात आलेली आहेत. आणि कुणाल या कोर टीमचा प्रमुख पण आहे संघटनांच्या. आणि अनेक वर्ष तो संघटनेशी जोडलेला आहे. त्याचं सगळं कुटुंब, त्याचे भाऊ,
आई, हे सगळी मंडळी संघटनेबरोबर आहेत. हे आपण पाहू शकतोय. हे पण चवळीचंच आहे वाटतं. हो, चवलीच आहे. हां हां, बरं बरं. तर हे सगळं या ठिकाणी आपण पाहतोय की ही सगळी कुणालची वाडी आहे. पेरू वगैरे लागलेत पेरूला. बरं, हां हां. आता हे तयार व्हायला किती वेळ लागेल ह्याला? तरी पण 2 महिने जातील. 2 महिने म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला हे सगळे काढायला येतील. बरं बरं बरं. हां हां, हे आपण पाहू शकतो. इथे पेरू वगैरे लागलेले आहेत. इथे हे चिक्कूने भरलेलं झाड, या झाडाला चिक्कू लागलेले आहेत. आपण जी संघटनेकडून काही वेळा वाटप केलेली झाड आहेत त्यातली पण असतील ना हे? संघटनेकडूनच वाटप केलेली झाड आहे ती. हा, बरं. पूर्वी वाटप केलेली ती आणि हा. आता पण वाटप केलेली ती पण लावलेली आहे. ती छोटी आहेत थोडी. बरं 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 बरं. पूर्वी हां हां हां. तर हे आपण संघटनेकडून अनेकदा जे वृक्ष वाटप करतो शेतकऱ्यांसाठी, तर त्यातल्या ह्याच्यातूनही कुणाला हे सगळे काही बरीचशी झाडं वगैरे मिळालेली आहेत. आता हे सगळं 2.5 एकराचं त्याचं क्षेत्र आहे आणि तो दरवर्षी ही वाढी करत असतो. तर शासनाने लवकरात लवकर ह्या आदिवासी कुटुंबांना त्यांचे 7-12 तयार करून ह्या वाड्या त्यांच्या नावावर कराव्यात. लागली आहेत. हां, अच्छा, हे काकडीचं हे आहे का? बरं बरं बरं. तर आमच्या जमिनी आमच्या नावावर करा आणि 7-12 आमच्या नावाने बनवा, असं ह्यांचं आदिवासी शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि तशी सर्व भूमी हक्क अभिलेखामध्ये नोंदणी करावी म्हणून आदिवासी समाज गेले अनेक वर्ष मुंबई शहरात, जिथे आरे कॉलनी, आरे दुग्ध वसाहत आहे, त्यानंतर आपलं गोराई गाव आहे, मड आयलंडमध्ये त्या ठिकाणी अनेक आदिवासी पाडे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 56 आदिवासी गावं आहेत. त्यानंतर आपलं मुलुंड भाडूपचा जो परिसर आहे तिथेही मोठ्या संख्येने आदिवासी लोक राहतात. चित्रनगरीमध्ये आहेत, जे आपण फिल्म सिटी म्हणतो त्याला. तर हे सगळं आपण पाहतोय की मुंबई शहरातले हे जे आदिवासी लोक आहेत आपले, हे पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहतात. त्यांच्या शेतीवाडी आहेत आणि त्यांनी खूप मेहनत घेऊन, प्रचंड कष्ट घेऊन, आता आपण इथे ही आंब्याची झाडं वगैरे पण बघतो, ही आंबाडीची भाजी आहे. तर हे सगळं दिवस रात्र मेहनत घेऊन या लोकांनी या ठिकाणी उगवलेलं आहे. तर महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ते वर्षानुवर्ष पीक पाण्याचे अर्ज भरतायत, तर ह्या शेतीवाडी त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काने द्याव्यात. मंडळी, आपण आता जरा जरा समुद्र दिसतोय बघा, तो लांब असा दूरवर पसरलेला समुद्र. थोडं झूम करतो, तुम्हाला लक्षात येईल. हे जे आपलं निळं पाणी दिसतंय हे समुद्र आहे, हे समुद्राचं पाणी आहे. समुद्राच्या कडेला जवळच अगदी 2-3 मिनटात आपण इथून चालत समुद्र किनारी जाऊ शकतो, गोराईच्या बीचला. आणि ही कुणालची वाडी जी आहे, ही सगळी शेती, त्याची मेहनत ह्याच्यामध्ये दिसून येते. अनेक पिकं त्यांनी ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत. पूर्वी काही गावांमध्ये मी ज्यावेळी जात होतो त्यावेळी मी पाहिलं होतं की अनेक आदिवासी शेतकरी नागली, म्हणजे ज्याला आम्ही मराठीमध्ये आपण नाचणी म्हणतो, तर त्या नाचणीचं पिकंही घ्यायचे. पण अलीकडे नाचणीची पिकं फारशी दिसत नाहीत. पण मग बाजार जो मुंबईचा आहे, ज्याला आवश्यक असणारा भाजीपाला आहे, जो तात्काळ विकला जातो आणि एकदम फ्रेश आणि अतिशय निसर्ग रम्य परिसरामध्ये, किंवा एकूणच असं ज्याला आपण असं म्हणू की पूर्णतः स्वच्छ असलेला, पूर्णतः ऑर्गॅनिक असं म्हणता येणार नाही सेंद्रिय पद्धतीने, कारण काही ठिकाणी खतबितं वापरतात ना लोक. हां, तर त्यामुळे पूर्णतः ऑर्गॅनिक नाही आहे, पण स्वच्छता आहे आणि इतर ह्याच्यापेक्षा अगदी फ्रेश पण आहे. तर मंडळी, ही आहे मुंबईतल्या आदिवासी शेतकऱ्यांची एक छोटीशी स्टोरी, जी आपल्याला दिसतंय की मुंबईमध्ये पण लोक शेतीवाडी करतायत आणि ह्या शेतीवाडी राहिल्या पाहिजे, कारण हा निसर्ग त्यांनी राखला आहे. तर त्या निसर्गाचं जे एकूणच सौंदर्य आहे
हे पुढच्या पिढ्यांनाही पाहता आलं पाहिजे आणि त्यानंही या त्यांच्या पुढच्या ह्याच्यासाठी काकडी लावलेलं आहे तिकडे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांना ह्या जमिनी सगळ्या आपल्या मुलाबाळांसाठी मिळाव्यात यासाठीचा जो त्यांचा संघर्ष आहे त्यालाही यश आलं पाहिजे. हा ह्याने खाल्ला का चिक्कू? वटवागळाने खाल्लेला चिक्कू. अच्छा, असे अनेक ठिकाणी हे होतं ना. अच्छा, ही अशी जमिनीवर आहे का? जमिनीवर लावलेली काकडी. हा बरं बरं बरं. हा इथे एक दिसतंय पण ती छोटीशीच आहे. हां. अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्हाला हे करून काढावं लागतं. काढावं लागतं, शोधून शोधून काढावं लागतं ते. बरं. हां आतमध्ये असतात. बरं. हां हां. खराब झाली. तेही चिक्कूचं झाड आहे ते आपण बघू शकतो. त्यालाही चिक्कू लागलेले आहेत, हे बघा दिसत आहेत. सुंदर असं हे एकूणच बाबरपाड्याचं कुणालचं शेत जे आपण आत्ता पाहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या शेती हजारो आदिवासी करतायत, शेकडो पण नाही, हजारोच्या संख्येने आदिवासी शेतकरी मुंबई शहरामध्ये शेती करतायत. तर ह्या शेती त्यांनाच मिळायला पाहिजेत आणि कायमस्वरूपी त्यांना त्या मिळून ते त्याचे मालक बनले पाहिजेत आणि त्या परत कधी कुणाला त्यांनी विकू नयेत किंवा कुणाला देऊ नयेत. त्यांनी त्या स्वतः हे कराव्यात. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं इतर अतिक्रमण न करता नैसर्गिकरित्या जे एकूणच हे सगळं जंगल आहे आणि त्यांची शेती आहे ही अशीच राहिले पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी सर्वांनी मिळून संघटनेकडे ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत सगळी धडपड आणि त्यांची मेहनत करण्याची जी तयारी दाखवलेली आहे ती इथे आल्यावर दिसून येते. तर कुणाल, सुंदर आहे तुझी वाडी. आणि मला असं वाटतं की हे बघा, आता इथे पण चिक्कू खूप आहेत ह्या झाडाला आणि हे आपण पाहू शकतो. हे बघा, काही काही ठिकाणी तर अशी पण झाडं बघितलीत की त्याला फुल चिक्कूनं भरलेली झाडं आहेत. आता आम्ही ही जी झाडं दिली ती घोलवडवरून आणली होती, प्रभाकर सावेंच्या नर्सरीमधून. आणि जाग फाउंडेशन, कष्टकरी शेतकरी संघटना, श्रमिक मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच असं आमचे जे संघटनांचा ग्रुप आहे तर त्यांच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं आम्ही ही झाडांचं वाटप आदिवासी शेतकऱ्यांना मुंबई आणि इतर ठिकाणी पण केलेलं आहे. तर कुणाल भाऊ, परत एकदा जिंदाबाद तुला. जिंदाबाद. जिंदाबाद.